नमस्कार, मी डॉक्टर प्राची जावडेकर. दप्तरीज विवाह संस्था या संस्थेच्या वतीने काही वेगळं आगळं घेऊन, काही एक वेगळा विचार घेऊन आपल्यापर्यंत आम्ही येत आहोत. आणि हा विचार आहे आपल्या सहजीवनाचा, हा विचार आहे आपल्या लग्नगाठीचा. पण लग्नगाठ म्हटली की नातेसंबंध आले. नातेसंबंधांमध्ये जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा एकत्र राहताना घराची घर आणि इमारत यामधला फरक जर का आपण समजून घेतला तर घरामध्ये जोपर्यंत घरपण नाही तोपर्यंत ती इमारत राहते, आणि जोपर्यंत नात्याला खोली नाही तोपर्यंत ते राहणं तुमचं एका खोलीमधलं जगणं होतं. म्हणून हे समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे की आपली नाती रुजतील कशी, ती जपता कशी येतील, त्याला नेमकं खतपाणी कशाचं घालायला पाहिजे, आणि हे घातलेलं खतपाणी केव्हा, कसं, कुठे घालायचं, कोणी घालायचं, याच्यामध्ये तू किंवा मी हा प्रश्न महत्त्वाचा नसून आपण दोघे, आपल्या सगळ्यांचं ही आपलेपणाची भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कदाचित हे घरकुल नटलं जाणार नाही. म्हणून या सहजीवनाच्या संबंधांमध्ये जेव्हा विचार करताना मला असं वाटतं की काही पथ्य किंवा ज्याला आपण म्हणूया की काही व्यवस्थापकीय सुद्धा सूत्र ही लक्षात ठेवता येतील. या सूत्रांमधला एक पहिला महत्त्वाचा कोशंट असेल इंटेलिजंट कोशंट. शेवटी दोन व्यक्ती जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांना किती समजतं, काय रुजतं, काय आकलन होतं, एखादी पुस्तक, एखादं आवडणारं गाणं हे कुठलं आवडतं. म्हणजे एखाद्याला जर का बाबुराव अर्नाळकर आवडत असतील आणि दुसऱ्याला जर का त्याच वेळेला वीणा गवाणकर आवडत असतील तर यामध्ये विरोधाभास हा अपरिहार्य आहे. तेव्हा अशा अपरिहार्यतेपेक्षा आपल्याला ते जुळवता कसं येईल यासाठी आपल्याला एक इंटेलिजंट कोशंटची गरज आहे. जो दुसरा महत्त्वाचा कोशंट आहे तो आहे की तुमचा इमोशनल कोशंट. आयुष्यामध्ये अनेक वेळेला भावना या महत्त्वाच्या ठरतात. संवेदनशीलता ही अतिशय हृदयाच्या जवळची असणारी, किंबहुना ज्याच्यामुळे तुमचे विवाह ठरतात, मोडतात, विस्कटले जातात किंवा ते इतके एकरूप होऊन जातात की कालांतराने नवरा बायको सुद्धा एकसारखं दिसायला लागतात असं म्हणतात. तर हा इमोशनल कोशंट हाही फार महत्त्वाचा आहे. जो तिसरं सूत्र किंवा जो कोशंट आहे तो आहे फिनान्शियल कोशंट. आपल्याला असं वाटेल की आर्थिक स्तर तर आम्ही तपासतो, आम्ही आमच्या असणाऱ्या नेहमीच्या बाबींमध्ये सुद्धा मुलाची आर्थिक परिस्थिती, मुलीची आर्थिक परिस्थिती याचा विचार करतो, आणि अधिक चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये जाणं किंवा त्यापेक्षा खालच्या परिस्थितीमध्ये येणं या दोन्हीही गोष्टींसाठी काही वेगळ्या तडजोडी कराव्या लागतात, काही वेगळा विचार स्वीकारावा लागतो. हे नजरेआड करून चालणार नाहीत. म्हणून त्याविषयीही आपल्याला जागरूकता आपल्याला ठेवायला हवी. जो चौथा महत्त्वाचा कोशंट आहे तो म्हणजे तुमचा असणारा सोशल कोशंट. सामाजिक जाणीव ही किती परिपूर्ण आहे. सामाजिक आयुष्यामध्ये तुम्ही किती समरस होऊन जगू इच्छिता. तुमच्या जगण्याचा विचार हा केवळ तुम्ही, मी, माईन, मायसेल्फ यापुरताच मर्यादित आहे का तो वीपर्यंत जाणारा आहे, तो सगळ्यांपर्यंत जाणारा आहे. यावरती आपल्या नातेसंबंधाची एक, मला असं वाटतं की सामंजस्य, एक त्याचं खोली ही ठरत असते. म्हणून तो सोशल कोशंटही महत्त्वाचा आहे. आणि यानंतरचा अतिशय एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे फिजिकल कोशंट. म्हणजे फक्त उंची, त्याची अनुरूपता, ही उंची, जाडी ह्यापेक्षाही पलीकडे जाऊन त्यामध्ये असणारं, ज्याला एक जे वैद्यकीय शास्त्राचं असणारं जे परिमाण आहे हे सुद्धा तिथे आवश्यक आहे. या 5 सूत्रांचा विचार आपला जोडीदार निवडताना आपण जरूर करायला हवा. म्हणून सहजीवनामध्ये आपलं एक अतिशय मैत्रीपूर्ण नातं तयार होण्यासाठी, एका नितळ नात्यासाठी एकत्र राहायचं असं जर का आपण ठरवलं तर ती केवळ तडजोड म्हणून नाही तर तो आनंद म्हणून, आयुष्याचा एक महत्त्वाचा ठेवा म्हणून आपण राहिला पाहिजे. यासाठी या सगळ्या सूत्रांचा आपण जरूर विचार केला पाहिजे. असे अनेक सूत्र घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत. कारण आपली असणारी जडणघडण, आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेले दृष्टिकोन, विचार, आचार, आपल्या असणाऱ्या प्रगटीकरणाची पद्धती या सगळ्या सहित आपण आपल्या सहजीवनामध्ये प्रवेश करत असतो. आणि तिथे कोणतेही नियम नसतात, कोणते आराखडे नसतात, कोणत्या चौकटी नसतात, आणि प्रत्येक क्षणी आपल्याला आपलं उत्तर शोधावं लागतं. या उत्तर शोधण्यासाठी काही व्यवस्थापकीय सूत्रांची आपल्याला जरूर मदत होईल. त्या व्यवस्थापकीय सूत्रांनी कदाचित आपल्याला हे अधिक समृद्ध सहजीवन करता येईल. म्हणून आपण फक्त एवढंच म्हणूया की आम्हाला कशासाठी हवी ही शिकवणूक, कशासाठी हवं आम्हाला हे
काउन्सिलिंग, कशासाठी हवी आम्हाला ही प्रीमॅरिटल काउन्सिलिंगची कन्सेप्ट? कदाचित जसं दलाई लामांनी म्हटलं, हे प्रश्न आपल्याही मनात असतील, पण या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला हवं. दलाई लामा असं म्हणतात की आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरुंद झाली का? खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली. घरं मोठी पण कुटुंब छोटी. पुढे ते फार सुंदर वाक्य असं सांगतात की 2 मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले. घरं नटली पण घरकुलं दुभंगली. दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं पण कोठीची खोली रिकामीच. या कोठीच्या खोलीमध्ये खूप साऱ्या विचारांचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत. लवकरच भेटूया दप्तरी विवाह संस्थेच्या आगामी कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.